मंडळी, आपण अनेक प्रकारचे गणपतीचे देखावे पाहत असाल, वेगवेगळ्या रूपातील आणि आकारातील बाप्पाच्या मूर्ती पाहत असाल, पण या व्हिडिओतून तुम्ही असा गणपती पाहताय ज्याची प्रतिष्ठापना मशिदीमध्ये केली। पाहुयात 45 वर्षांची परंपरा जपलेला सांगलीच्या गोटखिंडीतील असा गणराया जो हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श ठरलाय। अध्यक्ष आहे आणि आमचे मुस्लिम समाज व हिंदू मुस्लिम समाज आम्ही एकत्र येऊन सण सगळा साजरा करतो। आम्ही गणपती हा सगळं मुस्लिम समाजच निम्मा समाज सगळा आमचा त्या मुस्लिम समाज त्या मंडळाच्या सगळ्या कामात या गुंतलेला असतो। मी न्यू गणेश तरुण मंडळ झुंजार चौक गोटखिंडी या मंडळाचा संस्थापक सदस्य असून एक वेळ मी अध्यक्षपदी भोसले आहे। सदर मंडळाची स्थापना 1980 साली आम्ही हिंदू मुस्लिम त्या काळातले कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही केली। त्या काळापासून आज तागायत गेले 44 वर्ष झाली हा मशिदीतला गणपती आम्ही बसवून गणेशोत्सव साजरा करत असतो। तसेच हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र येऊन एकमेकांच्या सणावारामध्ये आम्ही सामील होत असतो। दिवाळी सणात हिंदू मुस्लिम बांधव सामील होत असतात। मोहरम मध्ये आम्ही हिंदू बांधव त्या सणामध्ये सामील होत असतो। सन 1986 साली ईद आणि गणेशोत्सव एकत्र आले, मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र आले। त्या साली आम्ही आहे या मंडपातच सवाऱ्यांचे स्थापना करून आनंद चतुर्थीला आणि मोहरम विसर्जनाच्या सवारी विसर्जनाला आम्ही एकत्रित मिरवणुका काढून आम्ही दोन्ही उत्सव हिंदू मुस्लिम आणि सर्व कार्यकर्ते आभार ओढत बंधू आणि भगिनी एकत्र जमून आम्ही साजरे केले। याही वर्षी दिनांक 16/9/2024 रोजी ईद ए मिलाद हा मुस्लिमांचा सण आलेला आहे, परंतु सदर सणाला आणि सदर सणानंतर 8 दिवस कुठलीही कुर्बान इथं केली जाणार नाही असा निर्णय गणेशोत्सव चालू होण्याच्या अगोदरच मुस्लिम लोकांनी घेतलेला आहे। त्यानंतर आमच्या पुढील पिढीनेही चांगलं कार्य करून आजपर्यंत हे मंडळ चाललेलं आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार आहे या आमच्या मंडळाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असं मी आवाहन करतो। मी अशोक पाटील या मंडळाचा संस्थापक सदस्य आहे। 1980 साली या मंडळाची स्थापना झाली। त्यापूर्वी असं म्हटलं जातं की पुण्याचं धरण फुटलं होतं। मी सांगायचं कारण काय की मोठा पाऊस पडला होता त्यावेळेला पुण्यात धरण फुटलं होतं आणि तेव्हा इथं गणपती बसला होता आणि त्या गणपतीवर जास्त गळल्यामुळं इथले हिंदू बांधव आणि मुस्लिम बांधवांना असा निर्णय घेतला की आपण निवाऱ्यासाठी गणपती मशिदीमध्ये बसूया आणि मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेतल्यामुळं तो मशिदीत गणपती बसला। त्यावेळेला तो गणपती बसल्यानंतर इथं असं वर छत वगैरे काय नव्हतं। मग इथं या ठिकाणी मशिदीचा आकार करून छत केल्यानंतर 1980 साली आम्ही पहिला गणपती बसवला आणि तेव्हापासून आज 44 वर्ष झाली हा गणपती या मशिदीमध्ये बसला जातो। ह्या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की अख्खा महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये असा आदर्श घेण्याजोगं हे गाव आमचं आहे, हे मंडळ आहे। या मंडळामध्ये 1986 साली पंजे आणि गणपती एका ठिकाणी बसला होता। त्यानंतर 2018ला बी पंजे आणि गणपती या ठिकाणी एका जागी बसला होता। 2014ला ईद आलती, बकरीद आलती। त्या बकरीत इथल्या मुस्लिम बांधवांनी असा निर्णय घेतला की या वर्षी आपलं गणपतीत आपण इथं ईद असल्यामुळं बकरीद असल्यामुळं आपण कुर्बान करायची नाही आणि कुर्बान न करता त्या गणपतीत आपण सहभागी होऊन आपण फक्त नमाज पठण करायचं आणि ईद आपली साजरी करायची असा ह्या मुस्लिम बांधवांनी इथं निर्णय घेतला आणि तेव्हापासून जे मुस्लिम बांधव आहेत ते कुठलाही सण असू दे आमच्यामध्ये ते सामील होतात, त्यांच्या सणामध्ये आम्ही सामील होतो। आज मुझे इस बात का गुमान हो, मस्जिद में भजन मंदिरों में अजान हो, खून का रंग फिर से एक जैसा हो, तुम मनाओ दिवाली मेरे घर रमजान हो। या ओळींना वास्तवात उतरवणारी गोटखिंडीकरांची परंपरा सर्वांनाच आदर्श देणारी ठरतीये। लोकल 18 साठी सांगलीहून प्रीती।